हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचा इंग्लिश या विषयाची 1.3 हा जो लेसन आहे तर कविता आहे पोएम आहे ती पाहणार आहोत. होप इज अ थिंग विथ फीदर्स असं या कवितेचं नाव आहे. कविता लिहिलेली आहे इमिली डिकिन्सन याने. या महान कवयित्री आहेत. सो बघूया कवितेमध्ये काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्ष द्या. जी कवितेची मेन हेडिंग दिलेली आहे, होप इज अ थिंग विथ फेदर्स. तर पहा, या कवितेच्या नावातून आपल्याला काय कवयित्री सांगू इच्छिते. होप असा हा शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थही आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये एक आशा असणं. बट इथे होप या शब्दातून इंडिकेट केला आहे एक वेगळाच वर्ड. इथे आपण म्हणू शकतो होप हा वर्ड जो आहे तो इथे कवयित्री इच्छिते की बर्ड या शब्दाला उद्देश. बर्ड विच हॅव थिंग ऑफ फेदर्स. आता पक्षालाच तर पंख असतात. आता होप याची तुलना केली आहे बर्डशी म्हणजे पक्षाशी. तर होप आपल्या मनामध्ये असते, आशा असते. प्रत्येक वेळेस कोणतीही सिच्युएशन असेल, कठीण परिस्थिती असेल, तर आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्यासोबत कोण असते तर ती असते होप. ते एखाद्या पक्षाप्रमाणे आहे. तुलना केली आहे ना पक्षाशी. होप इज द थिंग विथ फेदर्स. आता आपण पहिला स्टांजा पाहणार आहोत. होप इज अ थिंग विथ feathers that urges in the soul. होप आपल्या मनामध्ये नेहमी असते, पण तिला जसे काही पंख आहेत, जसे पक्षाला पंख आहेत, तसे या होपला सुद्धा, आशेला सुद्धा पंख आहेत. दॅट पर्चेस इन द सॉल. आणि हे नेहमी आपल्या मनामध्ये एका उंच जागी बसत आहे. पर्चेस, उंच जागी बसणे, काय इन्साईट आपल्या मनामध्ये उडतो आहे. म्हणजे ती आशा जी आहे आपल्या मनामध्ये नेहमी उंच जागी बसते आहे. आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपल्याला कठीण परिस्थिती येईल त्या वेळेस आपल्याला ती मदत करते. ती नेहमी आपल्या सोबत असते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि होप आहे म्हणजे हा बर्डशी तुलना केली आहे पक्षाशी. हा जो पक्षी आहे, होप पक्षी जो इथे तुलना केली आहे, हा नेहमी गात असतो, गोड आवाजामध्ये गात असतो आणि त्याला शब्दांची गरज नाही आहे. म्हणजे त्याचप्रमाणे होप जी तुलना केली, होप सुद्धा आपल्याला असंच चांगल्या ट्यूनमध्ये आपल्याला मदत करत असते त्या परिस्थितीमध्ये. शब्दांची गरज नाही आहे त्याला. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आणि कधीच थांबत नाही. होप कधीच थांबत नाही. नेहमी तुम्हाला काही ना काही त्याच्यामध्ये हेल्प करणारच. तो होप या पक्षाची तुलना इथे केलेली आहे. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. गेल आणि सोअर या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच बनतो. गेल आणि स्टॉर्म या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच बनतो. वादळ, भयंकर कठीण परिस्थिती. इथे जरी वादळ म्हटलं असलं, गेल आणि स्टॉर्म, पण तरी पण त्याचा नॉर्मल कवितेच्या व्ह्यूने अर्थ होणार कठीण अशी परिस्थिती. कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, होप आपल्याला एकटं सोडत नाही. ती नेहमी आपल्यासोबत असणार आहे, आपल्याला मदत करणार आहे. तसाच पक्षी आणि वादळ यांची तुलना केली आहे. वादळ कितीही आलं तरी हा पक्षी गाण्याचं थांबवणार नाही आहे. त्याची ही स्वीट टोन जी आहे, स्वीट ट्यून आहे, ती नेहमी चालू राहणार. तीही आपल्याला कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ऐकायला मिळणार आहे. तसंच कितीही कठीण परिस्थिती येऊ, आपल्याला होप आपल्यासोबत नेहमी असणार आहे. त्या होपची ट्यून आपल्याला नेहमी मनामध्ये ऐकायला भेटेल. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. कितीही वादळ प्रखर झालं, म्हणजे कितीही एकदम प्रचंड अशी तापलेली किंवा वाईट परिस्थिती आली, तरीसुद्धा ही स्वीट ट्यून तुम्हाला ऐकायला मिळेल. होप आपल्यासोबत असणार. तुलना केली पक्षाशी, पक्षी आणि वादळ. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. पण कदाचित ते प्रचंड असं चिडलेलं वादळ त्या पक्षाला थांबवू शकतं, पक्षाला गोंधळात टाकू शकतं. म्हणजेच अशी एकदम प्रचंड परिस्थिती आपल्यासमोर येऊ शकते ज्याच्यामध्ये ती होप थोडीशी
चलबिचल होऊ शकते, मागे पुढे होऊ शकते, पण त्यावरती थांबणार नाही आहे. दॅट केव सो मेनी वार्म. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत एक वेगळा उत्साह देण्याचं काम ती नेहमीच करते. तो पक्षी थोडासा गोंधळून जाईल, पण तो थांबणार नाही आहे तिथे, तो नेहमी उडत राहणार आहे. सो होप हा जो पक्षी आहे मनामध्ये आपल्या उडत राहणार आहे, अशी तुलना केलेली आहे. नेहमी आपल्याला मदत करणार आहे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा. आता लास्ट स्टॅन्झामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. लक्ष द्या. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. आता इथे दोन असे शब्द आलेले आहेत, चिलेस्ट लँड अँड स्ट्रेंजेस्ट सी. तर नॉर्मल शब्दांचा अर्थ वेगळा असेल, चिलेस्ट लँड, स्ट्रेंजेस्ट सी, पण याची तुलना आपल्या असणाऱ्या इमोशन्सशी केलेली आहे. आपल्या मनामध्ये कितीही किंवा आपल्यासमोर असणारी संकट आहेत त्याच्याशी तुलना आपण म्हणू शकतो. कितीही प्रचंड परिस्थिती खराब असू द्या, कठीण परिस्थिती असू द्या, तर चिलेस्ट आणि स्ट्रेंजेस्ट असं म्हटलेलं आहे, स्ट्रेंजेस्ट सी. तर कितीही अशी परिस्थिती येऊ द्या, तो पक्षी आपल्याला मदत करायला नेहमी पुढे असेल. म्हणजे होप नेहमी आपल्यासोबत असणार आहे त्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला बाहेर येण्यासाठी. पण पहा ना, येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, कितीही शेवटची परिस्थिती येऊ द्या, शेवटचा भाग येऊ द्या, कितीही कठीण टोकाची परिस्थिती येऊ द्या, इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. ती काहीही रिटर्नमध्ये मागत नाही त्या पक्षाला. म्हणजे होप, जी आशा आहे आपल्यासोबत, त्याला काहीही थोडासा लहानसा भागसुद्धा रिटर्न म्हणून नको आहे. म्हणजे जराही फायदा नको आहे, पण फक्त एकच गोष्ट द्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला आत्मविश्वास द्यायचा आहे, आपल्याला एक होप द्यायची आहे, आणि त्याच्यातून कठीण परिस्थितीतून आपण बाहेर कसे येऊ यासाठी मदत करायची. तर होप इथे दोन प्रकारे तुलना केली आहे. एक म्हणजे पक्षी, जसं इनडायरेक्टली म्हटलेलं आहे, जसं बाहेर पक्षी असणार आहे तसंच आपल्या मनाची अवस्था कशी असेल, आपल्याला मनातून होप कशी मदत करू शकते, ते इथे वर्णन केलेलं आहे. सो म्हणून म्हटलेलं आहे एमिली डिकन्सन यांनी, होप इज अ थिंग विथ फेदर्स. होप ही अशी थिंग आहे जिला फेदर्स आहेत. नॉर्मली फेदर्स पक्षालाच असतात, म्हणून इनडायरेक्टली बर्डशी तुलना करून आपल्याला कवितेतून खूप काही सांगून गेलेलं आहे. एक इन्स्पिरेशन देणारी ही कविता आहे असं आपण म्हणू शकतो, की आपण कधीच होप सोडायचं नाही आहे. कितीही कठीण परिस्थिती आली, आपल्याला मदत करण्यासाठी आपली होप आपल्यासोबत नक्कीच असणार आहे. इथे कविता संपली आहे. मला नक्कीच सांगा कळली की नाही.